मुंबईमध्ये सध्या विश्व हिंदू परिषदेचा आक्रोश मोर्चा सुरू आहे। चर्चगेट ते मुंबई पोलीस आयुक्त कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढला जातोय। पोलिसांकडून विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना होणारी मारहाण, त्यांच्यावर होणारी कारवाई आणि पोलिसांकडून होणारी दडपशाही या विरोधात हा मोर्चा काढला जातोय। मोठ्या संख्येने बजरंग दल, विश्व हिंदू परिषद आणि दुर्गा वाहिनीचे कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली। अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी वेदांत नेप सध्या आपल्या बरोबर आहेत। वेदांत, काय नेमकं या मोर्चाचं नियोजन इथून पुढे असणार आहे आणि काय नेमकी त्यांची मागणी आहे, काय म्हणणं आहे? मोठ्या संख्येने विश्व हिंदू परिषद, त्यासोबतच बजरंग दल आणि दुर्गा वाहिनीचे कार्यकर्ते चर्चगेट समोर इरॉस थिएटर समोर जमलेले आहेत आणि त्यांचं हेच म्हणणं आहे की ज्या प्रकारे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आहेत, खास करून बजरंग दलाचे कार्यकर्ते, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते, त्यांच्यावर पोलीस दबाव टाकतात, त्यांना मारहाण केली जाते, त्यांच्यावर केसेस टाकले जातात आणि याच्याच विरोधात हे आंदोलन केलं जातं। नेमकं काय मागणी आहे? आमचे अधिकारी आहेत त्यांच्याशी बोला। सर, काय नेमकी मागणी आहे? शंकरजी, काय मागणी आहे? कारण मोठ्या संख्येने तुम्ही एकत्र जमले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।